विक्रम, तुला अजूनही असं वाटतंय लिंगप्पा बरोबर घेतलेला पार्टनरशिपचा निर्णय योग्य आहे? हो. आम्हाला असं नाही वाटत. भैयासाहेब, तुझा हा निर्णय सकारात्मक पद्धतीने नाही आहे. असं समजू नकोस आम्ही भैयासाहेबांना घाबरतो. पण विक्रम, आम्हाला असं वाटतंय की आजपर्यंत हा वाद आपल्या घरापुरताच मर्यादित होता. तुझ्या ह्या निर्णयामुळे कदाचित, आणि विक्रम, या तिघींनी आपलं कुटुंब एकत्र आणण्याचा जो निर्णय घेतलाय त्याचा काही विचार केलास? त्याने आम्हाला काही फरक पडत नाही भैया. आमच्यातला आणि त्यांच्यातला वाद आता कधीच मिटणार नाही. त्यांनी आमची माफी मागितली तरी, तुम्ही आम्हाला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी आमचं उत्तर बदलणार नाही भैया. लिंगप्पाशी आम्ही पार्टनरशिप करणार आणि रणवीर राजांपेक्षा जास्त पैसे त्यांना आम्ही कमवून दाखवणार. आम्हाला असं वाटतं की तो अजूनही रागात आहेस. हरकत नाही, या विषयावर आपण पुन्हा केव्हा तरी बोलूया. आणि हे काय, आज तुम्ही एवढेच जण? बाकीचे कुठे गेले सगळे? बाई, शाळेत खेळायला नाही मिळत म्हणून ते नाही आले. कोणी सांगितलं तुम्हाला की इथे मस्ती करायला मिळत नाही? तुमच्या मित्रमंडळींना जाऊन सांगा की आपण ह्या शाळेत खूप मस्ती करणार आहोत. पुस्तकातल्या शब्दांशी, गणितातल्या अंकांशी. हा, नक्की सांगा आणि उद्या सगळ्यांना घेऊन या. ठीक आहे? हा बघा, हा शाळेत यायला तयार नव्हता, जबरदस्तीने घेऊन आलोय. पुन्हा तीच कोठडी आणि पुन्हा तोच अंधार. राज, साक्षी, मला होणारा त्रास मी तुला बोलून दाखवणार. मग तू माझं सांत्वन करणार. वागळे साहेब येऊन मोठमोठी आश्वासनं देणार. या सगळ्याचा खूप कंटाळा आला आता मला. राज, तू अचानक असं का बोलतोयस? वस्तुस्थिती माहीत असून सुद्धा तू का असा रिॲक्ट करतोयस? तुला खरं तर पॉझिटिव्ह विचार करण्याची गरज आहे आता. साक्षी, तू आत्ता जिथे उभी आहेस ना, तिथे उभं राहून हे बोलणं खूप सोपं आहे. पण फक्त काही तास माझ्या जागी येऊन बघ, मग तुला कळेल मी काय भोगतोय ते. राज, तुला इथे जो त्रास होतोय तो मला कळत नाहीये का? बघ, तुला कळतंय की नाही मला माहीत नाही, पण माझ्या आयुष्याचं आता पुढे काय होणार आहे हे मला तरी कळून चुकलंय. माझं अर्ध आयुष्य कोर्टाच्या तारखेची वाट बघण्यात जाणार. त्यानंतरचं आयुष्य आपल्याला काय शिक्षा होणार हे जाणून घेण्यात. साक्षी, खरं सांगू, आजकाल सारखं वाटतंय मी तुझं ऐकून पोलिसांना सरेंडर नको व्हायला हवं होतं. मला वाटलं होतं या पुढचं आयुष्य मी तुझ्याबरोबर जगणार. पण नाही साक्षी, आता आपण असेच भेटत राहणार. एकतर पोलीस स्टेशनमध्ये, नाही तर कोर्टात. हे असंच आयुष्य चालत राहणार. आणि एके दिवशी स्ट्रायकर आणि त्याच्या गँगच्या गोळीबाराचा शिकार होणार. आता नशिबानं साथ दिली म्हणून वाचलो, पण पुढचं माहीत नाही. राज, तू आत्ता स्ट्रायकरबद्दल जे काही बोललास त्यावरून
मलाही आता तुझ्या सुरक्षिततेची काळजी वाटायला लागली आहे. पण राज, तू नको काळजी करूस. मी वागळे सरांशी याबद्दल बोलणार आहे, त्यांना याचा जाब विचारणार आहे मी. आणि त्यांना हेही विचारणार आहे की तुझे कोर्टातले केस उभे करण्यात तेवढा उशीर का लावताय. साक्षी, वागळे साहेबांना विचारून काही होणार नाहीये. त्यांच्या हातात काही नाहीये. मी जेव्हा सरेंडर झालो तेव्हा त्यांनी मलाही खूप मोठमोठी आश्वासनं दिली होती. पण आता मला कळलंय की हे सगळं त्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. साक्षी, मला वाटतंय माझ्या आयुष्याचा निर्णय कुठल्या कोर्टाने घेण्याऐवजी तो माझा मलाच घ्यावा लागणार आहे. साईमा, कशा आहात तुम्ही? आम्ही ठीक आहोत. बोल, काय काम होतं? काही नाही, नेहमीचंच. डॉक्युमेंट्सवर सह्या हव्या होत्या. दे ना. बस. साईमा, तुम्हाला स्वप्नातही वाटलं नसेल ना की या घरामध्ये असं काही घडू शकतं? तू कशाबद्दल बोलतेस नताशा? नाही, नको. तुम्हाला सांगितलं तर त्रास होईल आणि या वयामध्ये तुम्हाला त्रास नको. आणखी काय त्रास व्हायचा बाकी राहिलाय नताशा? म्हणजे तुम्हाला खरंच कोणी काही सांगितलं नाही का? आम्हाला काही सांगावं असं या घरातल्या कोणालाच वाटत नाही. आता आम्हाला जे काही कळतंय ना ते तुझ्याचकडून. तेव्हा आता आमचा अंत न पाहता काय झालंय ते सांगशील का? म्हणजे विक्रमादित्यने तुमच्या विरोधात जाऊन देवयानीशी लग्न केलं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण देवयानी विक्रमादित्यच्या मनामध्ये रणवीर राजेंच्या विरोधात विष पेरते असं कुणाला वाटलंही नसेल. विक्रमादित्यची वागणूक म्हणजे साईमा, नाही राहू दे साईमा, तुम्हाला त्रास होईल. अगं बोल ना. विक्रमादित्यांनी काय केलंय हे आम्हाला कळायलाच हवंय. केवळ देवयानीच्या सांगण्यावरून विक्रमादित्य रणवीर राजेंना उद्ध्वस्त करायला निघाले. एकीकडे आपल्या कंपनीच्या रायव्हल कंपनीमध्ये नोकरी करतात आणि दुसरीकडे राजेशिर्के कंपनीतला आपला हक्कही कायम ठेवतात. असा दुहेरी डाव खेळतात विक्रमादित्य. खरं सांगू साईमा, रणवीर राजेंना व्यवसायातलं जे नुकसान आहे त्याबद्दल दुःख नाही होत, पण स्वतःचा सख्खा भाऊ आपल्या विरोधात उभा आहे याचं खूप मोठं दुःख आहे त्यांना. जर असंच चालू राहिलं तर लवकरात लवकर राजेशिर्के कंपनीला टाळं ठोकायची वेळ येईल. असं तुम्हाला नाही वाटत? आम्हाला काय वाटतं यापेक्षा यातून मार्ग कसा काढता येईल हे महत्त्वाचं आहे, असं नाही का तुला वाटत? मार्ग आहे साईमा. म्हणजे जर तुम्ही प्रियदर्शनीला समजावून सांगितलं तर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. नताशा, इथं प्रियदर्शनींचा काय संबंध आहे? साईमा, जरी विक्रम आणि नीलराजेंनी राजेशिर्केंशी संबंध ठेवला नसला तरी प्रियदर्शनींचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. ते नेहमी त्यांना भेटत असतात, तुम्हाला माहीतच असेल. तू खरं सांगतेस नताशा? म्हणजे तुम्हाला माहीत नाही, पण हे खरं आहे. तर साईमा, मी म्हणत होते, जर प्रियदर्शनींनी विक्रमादित्यना सांगितलं तर विक्रमादित्य त्यांचं नक्की ऐकतील. साईमा प्लीज, तुम्ही विचार करून निर्णय घ्या. कारण राजेशिर्के कंपनीला आणि रणवीर राजेंना वाचवणं तुमच्या हातामध्ये. येऊ मी? राज, प्लीज मला प्रॉमिस कर की तू असला कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाहीयेस. राज, तुला माझी शपथ आहे. कुठल्या शब्दाच्या गोष्टी करते साक्षी? आज तुझ्यामुळे मी या कोठडीत आहे. तू जर मला सरेंडर व्हायला भाग पाडलं नसतंस ना तर आज ही वेळ आलीच नसती. साक्षी, बघ, मला काही वेळासाठी एकट्याला सोड. प्लीज इथून निघून जा. गेट लॉस्ट. राज, प्लीज जा. काय झालं साक्षी? वागळे सर, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतात ना, की तुम्ही माझ्या लग्नात येणार. आणि 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 तुम्ही माझ्या लग्ना
तुम्ही म्हणाला होतात की राजची लवकरात लवकर सुटका करून देईन म्हणून. काय झालं पुढे? असं काय बोलतेस तू? मागे सर तुम्ही मला म्हणाला होतात की राजने सरेंडर केल्यावर त्याची लवकरात लवकर सुटका होईल. तुमच्या सांगण्यावरून राज स्वतः सरेंडर झाला, पण काय झालं? सुटका होणं तर दूरची गोष्ट, पण कोर्टात अजून केस सुद्धा उभी राहत नाहीये. सतत पुढची तारीख दिली जाते. मागे जर हे जर असंच चालू राहिलं ना तर कोर्टाच्या तारखेमध्ये राजचं अख्खं आयुष्य संपून जाईल असं नाही का वाटत आहे तुम्हाला? काय करताय तुमचं पोलीस डिपार्टमेंट? साक्षी, शिकलेली आहेस ना तू? पोलीस ऑफिसरची एक्झाम देतेस ना? आणि कायद्याच्या या गोष्टी तुला कळत नाहीत? राज क्रिमिनल आहे, माहिती आहे ना तुला? त्याच्यासारखा शिकलेला मुलगा आपली सद्विवेक बुद्धी गहाण ठेवून हातामध्ये बंदूक घेतो आणि त्याच्या या गोष्टीचं तू समर्थन करतेस? इनफॅक्ट तू तर पोलिसांचे आभार मानायला हवेस. सरेंडर केलं म्हणजे काय उपकार नाही केले त्याने पोलीस डिपार्टमेंटवर. त्यात त्याचा सुद्धा फायदा होता आणि म्हणून शरण आलाय तो. आणि ही गोष्ट तुला सुद्धा नीट माहिती आहे, नाही का? सॉरी वागळे सर, माझं चुकलं. तुमची एकमेकांबद्दलची ओढ मी समजू शकतो, पण सत्य परिस्थितीमध्ये न्यायालयावर विश्वास ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही आणि मी काही करू शकत नाही. गोष्ट लक्षात घ्या. हॅलो, तू पुन्हा इथे? हो, डॉक्युमेंट्सवर साईमांच्या सह्या हव्या होत्या म्हणून आले. छान. नवे नवे बहाणे शोधत असतेस ना तू साईमाला भेटण्यासाठी, त्यांना घरच्यांच्याच विरोधात भडकवण्यासाठी. गैरसमज, पुन्हा गैरसमज. तुम्ही असं बोलताय याचा अर्थ तुमच्या मनातला माझ्याबद्दलचा गैरसमज अजून दूर झालेला नाहीये. पण एका गोष्टीचा विचार करा ना, साईमांना दुसऱ्यांच्या बाबतीत भडकावून माझा काय फायदा होणार आहे? ते तुझं तुलाच ठाऊक ना नताशा. हेच तर माझं दुर्दैव आहे. या घरच्यासाठी एवढा चांगला विचार करते, एवढा फायद्याचा विचार करते, पण तरीही माझ्या बाबतीत गैरसमज पसरवले जातात. इकडे तुमच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज, तिकडे विक्रमच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज. किमान माझ्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी तरी तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं असं मला वाटतं. एनिवे, मध्यंतरी तुम्ही म्हणाला होतात की सगळ्यांना एकत्र आणणार आहात. काय झालं त्याचं? आज खरंच गरज आहे की सगळ्यांनी एकत्र यायला हवं. आणि हो, प्लीज तुम्ही विक्रमला तेवढं समजवा. आपल्या रायव्हल कंपनीमध्ये काम करून तो रोज राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं नुकसान करतोय. हे सगळं तू आम्हाला का सांगतेस नताशा? कारण तुम्हीच त्यांना समजावू शकाल. विक्रम नीलराजेचं ऐकतो, नीलराजे तुमचं ऐकतात. तेव्हा प्लीज प्लीज पुढाकार घेऊन तुम्ही विक्रमला समजवा. एक गोष्ट तुला समजवण्याची गरज आहे नताशा. आमच्या घरातल्यांना समजवण्यासाठी आम्हाला कुठल्याही परक्या सल्लागाराची गरज नाही, कधीच भासली नाही. कंपनी चालवायला लागतात सल्लागार. आम्हाला आमचं घर चालवायला कुठल्याही सल्लागाराची गरज नाही. त्यामुळे तुझी ही बुद्धिमत्ता जर तू कंपनीच्या कामापुरतीच मर्यादित ठेवलीस तर तुझ्यासाठीच फार बरं होईल नताशा. युअर राईट. पण काय
कंपनीच्या कामामुळे झालेले दुःखी रणवीर राजे मी जवळून पाहते. जास्तीत जास्त वेळ आम्ही एकत्र असतो ना. आणि दुःख या गोष्टीचं आहे की माझ्याशिवाय दुसरं त्यांना कोणीच ओळखू शकत नाही. तेव्हा बघा, शक्य झालं तर सगळ्यांना एकत्र राहणार. म्हणजे माझी तशी जबरदस्ती नाही आहे. इट्स युअर विश. येते. यायचं का मी आतमध्ये? गप्पा साहेब तुम्ही या ना प्लीज. थँक्यू. एकदम तुम्ही अचानक इकडे, काय प्रॉब्लेम? ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ. एक खुश खबर द्यायचं होतं. तुम्ही ते ऑफिसमध्ये येईपर्यंत आम्हाला आय कुड नॉट वेट, म्हणून आम्ही आलो इकडे. काय खुश खबर आहे? आधी तोंड तर गोड करावं. घ्या. ते तुम्हाला सांगितलं होतं 35 फ्लायओव्हरचं ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला जे मिळणार होतं ना, ते मिळालं. आपण पार्टनरशिप मध्ये आल्यापासून हे पहिलं करोड रुपयाचं प्रोजेक्ट येते 8 दिवसात फॉर्मॅलिटी कंप्लीट होऊन कमाला सुरुवात होणार बघा. ही तर खरंच खूप आनंदाची बातमी आहे लिंगप्पा साहेब. तुम्ही तोंड गोड करा. हे मिठाई जर आम्हाला गोड लागलं असतं तर आम्ही पण खाल्लं असतो. हे आम्हाला समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचं. आत्ताच एवढी मोठी आनंदाची बातमी तुम्ही स्वतः आम्हाला सांगितलीत, तुम्हीच आम्हाला मिठाई दिलीत आणि तुम्हीच म्हणताय तुम्हाला मिठाई गोड लागणार नाही. लिंगप्पा साहेब, आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं म्हणून अनेक लोकांचे डोळे पांढरे होणार आहेत. कित्येक लोक हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळावं म्हणून देवपाण्यात घिरून बसले असतील, पण तरी सुद्धा हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं तरी तुम्हाला तोंड गोड करू असं वाटत नाही? ते प्रोजेक्ट मिळालं हो, पर देर इज वन प्रॉब्लेम. कसला प्रॉब्लेम? ते या प्रोजेक्टमध्ये जे इन्व्हेस्टमेंट आपण करणार ते थोडं कमी पडतं. पण तुम्ही म्हणालात की पैशाची सगळी सोय झाली आहे म्हणून. आय नो, पण एकाच वेळी खूप प्रोजेक्टमुळे ते पैसा रोलिंग झाला हो, म्हणून कमी पडतं. मला असं भीती वाटतं की हे प्रोजेक्ट आपल्या हातून जाणार, इज गोइंग टू स्लिप आउट ऑफ आवर हँड. पैशांच्या कमी पडतं त्यामुळे. लिंगप्पा साहेब, यात एवढं टेन्शन घेण्यासारखं खरंच काही अर्थ नाही. आपण बँकेकडे लोनसाठी अप्लाय करू शकतो. आपण फायनान्ससाठी अजून दुसरे काही ऑप्शन शोधू शकतो. तुमच्या समोर हा सब्जेक्ट काढण्याआधी हे सगळा विचार करून झाला हो, पण नो यूज, उपयोग नाही. बँकेकडनं लोन काढायचं म्हटलं तर आय हॅव ऑलरेडी क्रॉस्ड द लिमिट. आणि मार्केटमधनं पैसा उचलायचा म्हटलं तर मी आमचं पार्टनर असताना हे असं प्रॉब्लेम आम्हाला येऊ शकतं. लोक हसतील की हो आम्हाला. नोबडी विल बिलीव्ह दॅट. विक्रमादित्य, हे प्रोजेक्ट इज गोइंग आउट ऑफ आवर हँड हे समजून तुम्हाला किती वाईट वाटतं हे कळतं हो आम्हाला. बट there is no fault
ऑफ युअर्स. या प्रोजेक्टमध्ये सगळा फिनान्स आमचा असणार आम्हीच म्हटलं होतं, पण आता आय एम हेल्पलेस. आम्हाला असं वाटतं लिंगाबा साहेब की ही संधी जर आपल्या हातातून गेली तर तो सगळ्यात मोठा मूर्खपणा ठरेल. नाही तसं तुमच्याकडं एक फॉरेन बँक आहे हो, पर ते सिक्युरिटी मागतात. आणि सध्या आमच्याकडे आय डोंट हॅव एनिथिंग, काही नाही.